हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, आज मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. एक्सक्यूज मी, म्हणजे मी नाही, ही माझी मम्मी बनवत आहे. डाळ वरण जे काही आपण बोलू शकते, एकदम ईजी वे एंड सिंपल तरीके से. सो गाइस, सबसे पहले हमने ले लिए है कुकर में डाल इसके लिए बनाते हैं क्योंकि ज़्यादा बर्तन ना घिसना पड़े. इसमें हमने सबसे पहले तेल डाल दिया है क्योंकि बर्तन तो रात को मेरे को ही घिसने हैं. नंतर तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपण जास्त डाळ बनवू शकतो म्हणून कुकर म्हणजे कढई छोटी पडली आहे. आता लोक वाढलेले आहेत, जसं का मी कुकर लोक वाढलेले आहे त्याच्यामुळे मोठं भांडं घ्यावं लागते. काय करणार. सो तेल गरम होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर इथं आवाज येत होता. सो गाईस, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब. आणि यामध्ये आता राई टाकलेला आहे आणि जिरासुद्धा टाकलेला आहे. या बघू शकता तुम्ही, या कुछ असे दिसत आहे. सो या बाजूला डाळ ठेवलेली आहे, बाजूला ग्लास ठेवलेला आहे. नंतर आहे मिरची अँड लसूणची पेस्ट आपल्याला बनवायची आहे आणि ती टाकायची आहे. ही टाकल्यावर खूप छान दिसते म्हणजे खूप छान लागते. आणि थोडासा अद्रकही त्यामध्ये किसून घ्यायचं आहे. ते सुद्धा छानसं असं स्वाद येतो आपल्याला एकदम डाळीसारखा. आणि याला हलवायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. बघू शकता कशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. ते तसा वाणाच येत आहे की नाही. मी पण ना पागलच आहे मी मुलगी. सो ही माझी मम्मी करत आहे. सो जर तुम्ही चॅनलवर नवे असाल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जे करायचं आहे ते करू शकता तुम्ही बिंदास. आपलं चॅनल आहे, काही घाबरू नका. काय नाही, आता मिक्स करायचं आहे. थोडं लांबच राहायचं आहे. तड असं उडत होतं कारण की फोडणीची स्टेप आहे. फर्स्ट फोडणी आपल्याला द्यावी लागते गाईज कोणतीही भाजी बनवताना. यामध्ये आपण टाकलेला आहे हळदी, फॉर द येलो कलर. पिवळी डाळ असते म्हणून पिवळे हळदी कलर थोडासा टाकायचा आहे गाईज, जास्त नाही. आणि सोबत टाकलेला आहे टमॅटो तर पाहिजेच ना, प्रत्येक भाजीमध्ये टाकलेला असतो. आणि याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गाईज छानशा अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही. सो या तोपर्यंत थांबायचा आपल्याला, तो वेट करायचा आहे आणि गॅस फास्ट करू शकता. आणि बाजूला बघू शकता की तुम्ही भात जे आहे बनवत आहे रेडी होत आहे. बाजूला एक साईडला गॅस एक साईडला भात आणि देन एक साईडला डाळ. सो डाळ भात आणि काही शेंगा टाकलेल्या आहेत माझ्या मम्मीने. ओ शिट, मी तर बोलीच नाही. सो काहीच आपलं शेंगा हे ना सोलून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे. शेंगाने खूप छान लागते, गोड शेंगा. आणि त्याच्यानंतर आपल्याला डाळ टाकून घ्यायची आणि माझी ताईने पाडून टाकली. थोडीशी डाळ तिने साईडला पाडून टाकलेली आहे गाईज. ती बघा खाली पडलेली आहे पूर्ण. काय करणार. यालाही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस स्लो करायचा आहे, नाही गॅस फास्ट करायचा आहे कारण की आता झालं ना डाळ. आता पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे, मीडियम पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. हे आहे आमचे 4 लोकांचे जेवण. आणि मग बघू शकता तुम्ही. गाईज, याच प्रकारे आपली डाळ जी आहे रेडी झालेली आहे. आता 5 मिनटं उकळून घेऊन द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. सो गाईज, तुम्हाला डाळची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.